हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर येस, स्किन इज ग्लोईंग. खूप छान वाटते. आणि आता तुम्ही पाहिलंच असेल, मी ड्रायफ्रूट वगैरे खाल्ले आणि आता मस्त सँडविच बनवणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा मी हेल्दी खायचं म्हणून ब्राऊन ब्रेड आणला आहे. आय नो की ते हेल्दी नसतं, म्हणजे एवढं पण असतं, 50% असतं 50% नसतं असं म्हणू शकतो आपण. तर मला खूप दिवसापासून सँडविच बनवायची इच्छा होत होती. खायला तर काय मी बाहेर खाल्लं, बट घरी बनवायची इच्छा होत होती, म्हणून म्हणलं आज नाश्त्याला सँडविच बनवू. आणि आज मी सुट्टीच घेतलेली आहे, कारण झालं आता बस होतं, झाला 8 दिवस राहिले जॉबचे, त्याच्यामुळं आता थोडंसं रिलॅक्स चालू आहे. आणि आता ब्लॉग पण येतील रेग्युलर. होपसो नाही, 15पासून तर येणारच आहेत, पण आता एवढं आठवडा तरी येतीलच, एक दिवस ॲड. तर मस्त आजचा दिवस खूप छान फ्रेश स्टार्ट झालेला आहे. खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आणि यार खरंच म्हणजे तुम्ही लास्ट 2 व्हिडिओवर एवढ्या भारी कमेंट केल्यात, मला एवढं जास्त भारी वाटत होतं. मला तुमच्यापेक्षा जास्त मलाच मोटिवेशन येत होतं व्हिडिओ बनवण्यासाठी. खूप म्हणजे खूप भारी कमेंट्स होत्या, खूप छान वाटत होतं. आणि अशाच कमेंट करत राहा, मला पॉझिटिव्ह करत राहा. मी पण तुमच्यासाठी छान ब्लॉग्स घेऊन येईल. तर चला आता मी नाश्ता बनवते, सँडविच मस्त आपण बनवू आणि मग नंतर देखेंगे. व्हिडिओ पण अपलोड करावा लागेल. 10 वाजले, 6 पासून 9 पर्यंत एवढं जास्त ऊन होतं आणि आत्ता 10 वाजले तर पूर्ण पावसाचं वातावरण झालं. पाऊस पण येऊन गेला. आणि मी भाज्या वगैरे घेऊन आले सँडविचसाठी, आता जास्तच लागतं तरी घेऊन आले. आता बनवूया आपण, चला स्टार्ट करूया पटकन. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणून ब्लॉग करते सुरुवात. साडी असं हुडी, तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू shining every day, reels मध्ये तिची life आहे happy way. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पाहते ही लाईक, कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाईब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिम्पल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू इचारा हर स्वॅग, फ्यू लॉग्स मध्ये दिसतो जगाचा मान. सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत ब्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू फिल्टर्स नको रे, तिचे हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू shining every day, reels मध्ये तिची life आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा आगे लाईक, कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिची वाईब इनसेन. सकाळची वेळ, गोड चहा हातात, रोजचे कथा किच्या शब्दात, ओळख तिची स्वप्नाची वाट. दंबूर तुझ्या किचा
तिच्या हसण्यात गोडवा जीवनाच्या संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा क्षण शांती जपते साठा पोषते नामान ऋतुजा तिच्या आहे जगात स्थान गोर बोला तिचा हसला जतम दंबूरू तुझ्या तिच्या चदू फुलतम तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा क्षण क्षण ती जपते साठा गोष्टी नामान ऋतुजा झालेलं आहे मस्त आपलं सँडविच रेडी आणि ऑलरेडी मी खाल्लेलं आहे कारण मला भूक कंट्रोल होत नव्हती आणि हे दिसायलाच एवढं टेम्पटिंग वाटत होतं आणि यस भारीच झालंय कारण मला सँडविच येतं बनवता. आहा काय बोलू माझ्या हाताच्या चवीला. आणि बरेच जण मला विचारत होते की मी विदाउट फ्रीज भाज्यांचं कसं करते. तर भाज्या तर तसं मी दररोज ताज्याच घेऊन येते आणि राहिला प्रश्न आहे कोथिंबीरचा तर मी कोथिंबीर असं टिकवते. अशी 4-5 दिवस राहते दररोज पाणी जर चेंज केलं तर. नाश्ता तर झाला माझा. आता क्लीनिंग करते किचन आणि मग भांडे घासून पीठ भिजवून ठेवते कारण सँडविच फेडविच काही होत नसते ते उगाच चोचले असतात. मला आता परत लागली तेवढे सँडविच खाऊन पण. आणि मी पाणी सुद्धा खूप कमी प्यायचे तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल नंतर कधी. होप सो तुम्हाला कळालं पण असेल मे बी. तर पाणी खूप कमी पित होते मी आणि आता मी जसं हेल्दी राहायचं ठरवलंय तर पाणी सुद्धा मी आता ही बॉटल भरून ठेवणार आहे आणि दिवसभर एवढ्या इथं तरी 1 दिवसासाठी आहे पण मी दिवसभर पूर्ण 2 बॉटल अशा संपवायचं टार्गेट ठेवणार आहे. तर चला आता भांडे घासून घेते आणि नंतर मग आंघोळ वगैरे करते फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते कारण आता चार्जिंग नाहीये. लाईट वगैरे गेली तर परत प्रॉब्लेम होईल. पाऊस पण येतोय तर चलो. सो गाईज झालं सर्व. आता आजचा दिवस पूर्ण संपला असाच गेला. मी नंतर शिरा वगैरे बनवून खाल्ला. त्यानंतर मग एक फूडचं शूट करायचं होतं. बाहेरचं तिकडंच खाणं झालं आणि यस हेल्दीच खाल्लं. असं नाही की बाहेरचं खाल्लं म्हणजे अनहेल्दी खाल्लं. हेल्दीच खाल्लं आणि नंतर दिवसभर मग बाकीचे ब्रँडचे शूट करायचे होते सर्व शूट केले
आणि आता माझ्या घरामध्ये 2 मोठ्या मोठ्या वस्तू आल्या ज्या तुम्हाला बघायला भेटतील पुढच्या ब्लॉगमध्ये. काय आहेत त्या सर्व आल्यात, पण मी आता नाही दाखवणार. थोडीशी एक्साइटमेंट पुढच्या ब्लॉगसाठी पाहिजे ना, सो ते तुम्हाला पुढच्याच ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आज मी सँडविच बनवलेलं एवढं भारी झालं होतं ना, एवढं एकदम साधं सिम्पल, खूप भारी लागत होतं माझं तर. म्हणजे मला आणखीन खायची इच्छा होत होती. सो असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. आणि खरंच खूप छान छान कमेंट करताय तुम्ही, तर अशाच कमेंट करत राहा, सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.